सध्याचा सर्वात जास्त व्हायरल टॉपिक म्हणजे HPV वॅक्सिन घ्यायचं की नाही. खरं तर हा एवढा गंभीर विषय नाहीच आहे, पण लोकांना पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांच्या मनात एक भीती बसलेली आहे आणि इंटरनेटवर एवढी चुकीची इन्फॉर्मेशन पसरवली जाते, त्यामुळे लोक घाबरून जातात. त्यासाठी पूर्ण इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं असतं. HPV हा कोणताही पॅन्डेमिक आजार नाही आहे कोविडसारखा, की आता तो क्विकली पसरणार आहे, त्यावर लगेचच्या लगेच काहीतरी सोल्युशन घ्यायला पाहिजे, असं घाबरण्यासारखं काहीही नाही आहे. त्यामुळे रिलॅक्स राहा, न्यूट्रल व्हा, स्वतः रिसर्च करा, डॉक्टरांची सल्ले घ्या आणि मग स्वतः डिसिजन घ्या. बेसिक्सपासून सुरू करूया. HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा एक कॉमन व्हायरस आहे आणि प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी ह्या व्हायरसचा संपर्क येतोच. आता HPVचे भरपूर प्रकार आहेत, अराउंड 100 टाईप्स आहेत आणि त्यातले भरपूर अशी प्रकार आहेत जे खूप माइल्ड आहेत. त्यामुळे त्याचा जर शरीराशी संपर्क आला तर त्याने फारसा असा काही त्रास होत नाही आणि शरीर स्वतःच रिकवर होतं. पण HPVचे असे काही स्ट्रेन्स आहे की ज्याने भरपूर गंभीर आजार होऊ शकतात, जसे HPV 16, HPV 18 हे खूप डेंजर आहेत, HPV 31, HPV 6 असे वेगवेगळे स्ट्रेन्स आहेत जे की तुमच्या शरीरामध्ये गंभीर आजार निर्माण करू शकतात. काय काय आजार होऊ शकतात? सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर होणे, एनल कॅन्सर म्हणजे शीची जागा तिथला कॅन्सर होणे, योनीच्या ठिकाणी वजायनाच्या ठिकाणी मोठमोठ्या गाठी निर्माण होणे ज्याला वॉर्ट्स म्हणतात. पुरुषांमध्ये सुद्धा पेनिसच्या रिजनला मोठमोठ्या वॉर्ट्स येऊ शकतात. ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाचा कॅन्सर, थ्रोट कॅन्सर, घशाचा कॅन्सर. पेनाइल कॅन्सर म्हणजे पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट्स पेनिसमध्ये होणारा कॅन्सर, योनीचा कॅन्सर, वजायनल कॅन्सर. हे जे आजार ज्यांना होतात त्याचा खूप भयानक स्वरूप असतो आणि HPV व्हायरसला पूर्णपणे नष्ट करणारा आतापर्यंत कोणताही औषधी उपचार नाही आहेत. त्यामुळे फक्त सिम्टमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सर झाला आहे तर त्या अकॉर्डिंगली ट्रीटमेंट केली जातं, गाठी झाले तर ते काढलं जातं, ब्लिडिंगवर ट्रीटमेंट. पण हे पुन्हा पुन्हा होऊ शकतो, येतं जातं, असा हा याचा स्वरूप असतो आणि ह्या आजारांचा पर्सेंटेज वाढतच चालला आहे. आता हा व्हायरस कसा पसरतो? तर HPV हा एक STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज आहे. म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्टने, स्किन टू स्किन कॉन्टॅक्टने हा व्हायरस पसरला जातो. म्हणजे संबंध ठेवताना स्त्रियांकडून पुरुषांकडे किंवा पुरुषांकडून स्त्रियांकडे हा व्हायरस पसरला जातो. इथे फक्त संबंध नाही तर ओरल सेक्स म्हणजे किसिंग किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या ओरल सेक्सने सुद्धा हा व्हायरस एकमेकांमध्ये पसरला जातो. असा हा HPV व्हायरस. आता या व्हायरसने आजारी होऊन ट्रीटमेंट घेण्यापेक्षा हा आजार होऊ नये म्हणून काही प्रिकॉशन्स, प्रतिबंध फॉलो केले गेले पाहिजे जे की प्रत्येक आजारात असतात. काय प्रिकॉशन्स घ्यायचे? तर इथे येतो HPV वॅक्सिन. HPV वॅक्सिन घेतल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता पर्सेंटेज खूप कमी होते किंवा जरी वॅक्सिन घेऊन सुद्धा जरी हा आजार झाला तरी त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याचा गंभीर स्वरूप हा खूप प्रमाणात कमी होतो आणि तो खूप इझिली ट्रीट केला जातो. त्यामुळे हा आजार लवकर बरा होतो, जास्त त्रास होत नाही, पुन्हा पुन्हा आजार येत नाही आणि जीवाचा धोका हा टळतो. HPV वॅक्सिनच्या व्यतिरिक्त काय प्रिकॉशन्स घेतले गेले पाहिजे की संबंध ठेवताना कॉन्डोमचा वापर करायचा, सेफ सेक्स, मल्टिपल पार्टनर्स टाळायचे, ओरल सेक्स करताना सुद्धा सेफ्टी यूज करायची आणि महिलांनी नियमितपणे पॅप स्मिअर टेस्ट ही करायची आणि ह्या आजारांचा पर्सेंटेज वाढतच चालला आहे. आता हा व्हायरस कसा पसरतो? तर HPV हा एक STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज आहे. म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्टने, स्किन टू स्किन कॉन्टॅक्टने हा व्हायरस पसरला जातो. म्हणजे संबंध ठेवताना स्त्रियांकडून पुरुषांकडे किंवा पुरुषांकडून स्त्रियांकडे हा व्हायरस पसरला जातो. इथे फक्त संबंध नाही तर ओरल सेक्स म्हणजे किसिंग किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या ओरल सेक्सने सुद्धा हा व्हायरस एकमेकांमध्ये पसरला जातो. असा हा HPV व्हायरस. आता या व्हायरसने आजारी होऊन ट्रीटमेंट घेण्यापेक्षा हा आजार होऊ नये म्हणून काही प्रिकॉशन्स, प्रतिबंध फॉलो केले गेले पाहिजे जे की प्रत्येक आजारात असतात. काय प्रिकॉशन्स घ्यायचे? तर इथे येतो HPV वॅक्सिन. HPV वॅक्सिन घेतल्यामुळे
हा आजार होण्याची शक्यता पर्सेंटेज खूप कमी होते, किंवा जरी वॅक्सिन घेऊन सुद्धा जरी हा आजार झाला तरी त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याचा गंभीर स्वरूप हा खूप प्रमाणात कमी होतो आणि तो खूप इझिली ट्रीट केला जातो. त्यामुळे हा आजार लवकर बरा होतो, जास्त त्रास होत नाही, पुन्हा पुन्हा आजार येत नाही आणि जीवाचा धोका हा टळतो. HPV वॅक्सिनच्या व्यतिरिक्त काय प्रिकॉशन्स घेतले गेले पाहिजे की संबंध ठेवताना कॉन्डोमचा वापर करायचा, सेफ सेक्स, मल्टिपल पार्टनर्स टाळायचे, ओरल सेक्स करताना सुद्धा सेफ्टी यूज करायची आणि महिलांनी नियमितपणे पॅप स्मिअर टेस्ट ही करायची. HPV वॅक्सिन कधी घ्यायला पाहिजे आणि कुणी कुणी घ्यायला पाहिजे, तर HPV हा सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे होतो. त्यामुळे यंग एजमध्ये जेव्हा स्त्री आणि पुरुष हे सेक्शुअली जास्त ॲक्टिव्ह असतात तेव्हा हे वॅक्सिन आवर्जून घ्यायला पाहिजे आणि तेव्हा ह्या वॅक्सिनचे जास्त फायदे दिसून येतात. आता WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही एज क्रायटेरिया दिलेले आहेत वॅक्सिन घेण्यासाठी. त्यांच्या अनुसार 9 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये जर हे इंजेक्शन दिलं गेलं तर त्यापासून मॅक्झिमम प्रोटेक्शन भेटतं आणि 15 ते 26 ह्या वयोगटात जे वॅक्सिन दिलं जातं त्याला कॅचअप वॅक्सिन असं म्हटलं जातं. त्याने सुद्धा फायदे जास्त दिसून येतात. 27 एज नंतर 45 एजपर्यंत ह्या वॅक्सिनची एफिकॅसी ही कमी होते. त्यामुळे त्या वयोगटात जर वॅक्सिन घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वॅक्सिन घेऊ शकता. वॅक्सिन घेतला तर त्याचा फायदाच आहे आणि जर का तुम्हाला वॅक्सिन नाही घ्यायचं तर तुम्हाला नियमितपणे पॅप स्मिअर ही टेस्ट करावी लागते. माझं पर्सनल व्ह्यू, मी कोणाशी इन्फ्लुएन्स्ड नाही आहे आणि मी चुकीची सुद्धा असू शकते, पण मला असं वाटतं की भारतात 9 ते 12 वर्षांमध्ये मुली किंवा मुलं हे सेक्शुअली ॲक्टिव्ह नसतात, म्हणजे सध्या तरी नाही आहेत. त्यामुळे ह्या वयात वॅक्सिन देण्याची घाई करायची गरज नाही, हे असं माझं पर्सनल मत आहे. पण बरेचसे सिनियर पेडिट्रिशियन्स किंवा गायनेकोलॉजिस्ट त्यांचंसुद्धा म्हणणं आहे की जेवढ्या लवकर आपण हे वॅक्सिन मुलांमध्ये देऊ तेवढं चांगलं प्रोटेक्शन मुलांना भेटतं आणि हे अगदी बरोबर आहे आणि ह्यात काही नुकसान नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ह्या वॅक्सिनने काय नुकसान होऊ शकतो, मेन म्हणजे इन्फर्टिलिटी होऊ शकते का, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन बाळ राहणार नाही का, प्रेग्नन्सी राहणार नाही का, तर असं अजिबात नाही आहे, असं काही नाही. खूप चुकीची माहिती पसरवली जाते. HPV वॅक्सिनने इन्फर्टिलिटी किंवा भविष्यात बाळ न होणे, प्रेग्नन्सी न राहणे असं काही होत नाही. बरेचसे लोक ज्यांची इंटरनेटवर फॅन फॉलोइंग जास्त आहे ते सुद्धा हे चुकीची इन्फॉर्मेशन पसरवतात. ते त्यांचं म्हणणं आहे की वॅक्सिनच्या शीटमध्ये जाऊन बघा, त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी असं हे साईड इफेक्ट लिहिलेलं आहे, तर तुम्ही खरंच मेडिकलमध्ये जाऊन ते इंजेक्शन घेऊन त्याची शीट वाचून बघा, स्वतः वाचून बघा. तिथे कुठेही इन्फर्टिलिटी ॲज अ साईड इफेक्ट म्हणून कुठेही मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे हे पूर्ण चुकीची इन्फॉर्मेशन आहे. आणि हे जे HPV वॅक्सिन आहे, जे गार्डासिल नावाचं वॅक्सिन आहे, हे काय आज उद्यामध्ये इंट्रोड्यूस झालेलं नाही आहे. हे अराउंड 2006च्या दरम्यान हे वॅक्सिन इंट्रोड्यूस झालेलं आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत बऱ्याच लोकांनी हे वॅक्सिन घेतलेलं आहे. त्यांना कोणताही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे आणि त्यांना मुलंसुद्धा व्यवस्थित झालेले आहे. ही खूप मोठी चुकीची बातमी आहे, याला फॉलो करू नका. आता वॅक्सिन घेतल्यानंतर काही कॉमन सिम्पटम्स असतात, जसं फीवर येणे, एन्झायटी, छातीत धडधड होणे, हार्ट रेट वाढणे किंवा बेशुद्ध होऊन पडणं. पण हे जे सिम्पटम्स आहे ते तुम्ही कोणत्याही वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला होऊ शकता. हे फक्त HPV वॅक्सिन घेतल्यानंतरच होतं असं नाही आहे. वॅक्सिन कसं काम करतं, तर वॅक्सिनमध्ये त्या स्पेसिफिक आजाराचे व्हायरल किंवा बॅक्टेरियल स्ट्रेन्स असतात, म्हणजे त्या आजाराचे जंतू असतात जे की डेड किंवा इनॲक्टिवेटेड किंवा वीक फॉर्ममध्ये त्या वॅक्सिनमध्ये असतात आणि ते वॅक्सिन जेव्हा आपल्या शरीरात दिलं जातं तेव्हा त्याच्या अगेन्स्ट आपलं शरीर हे इम्युनिटी तयार करतं, म्हणजे त्याच्याशी फाईट करण्यासाठी आपलं शरीर हे अँटीबॉडीज निर्माण करतं. आपल्या शरीराचं डिफेन्स सिस्टम हे ॲक्टिवेट होतं. वॅक्सिनमध्ये इनॲक्टिवेटेड किंवा वीक फॉर्ममध्ये जंतू असल्यामुळे त्या जंतूने आपल्याला आजार होत
नाही. उलट आपलं शरीर त्या वीक इनॲक्टिव्हेटेड जंतूशी फाईट करून स्वतःची प्रतिकार क्षमता इम्युनिटी ही वाढवते. त्यामुळे भविष्यात जर कधी तो व्हायरस आपल्या शरीराच्या संपर्कात आला तर तेव्हा ऑलरेडी शरीरामध्ये त्याच्याशी फाईट करण्यासाठी अँटीबॉडीज तयार असतात आणि त्यामुळे तो आजार आपल्याला होत नाही किंवा अगदी कमी प्रमाणात होतो. तर असं हे HPV वॅक्सिन काम करतं. त्यामुळे अफवाच्या बळी पडू नका. स्वतः रिसर्च करा, डॉक्टरांचे सल्ले घ्या, गुगलवर वाचा आणि मग डिसिजन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्स जे कोणी ह्या कन्फ्युजनमध्ये असतील त्यांच्याशी नक्कीच शेअर करा. धन्यवाद.